नमस्कार मैत्रिणींनो, सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला ब्लाऊजचे शोल्डर उतरू नये म्हणून काही टिप्स सांगणार आहे। चला तर मग आता आपण सुरुवात करूयात। आता हे अस्तर आणि ब्लाऊज पीस मी जोडून घेतलेला आहे। फक्त समोरचा भाग तेवढा जोडलेला आहे। मागचा भाग जोडते वेळेस काय करायचं, गळा मागचा कसा कट करायचा, त्यामुळे शोल्डर उतरत नाही यासाठी काय काळजी घ्यायची हे आपण पाहणार आहोत। आता समोरचा भाग मी साईडला ठेवून घेते पहिले, आणि त्या अगोदर काय करायचं आता आपल्याला हा मागचा भाग आपण गळा जो कट करतो त्यासाठी आपल्याला पाहायचा आहे। हे बघा, ही उजवी साईड आहे ब्लाऊजची मापाची, तर ती उजवी साईड खूप जास्त उतरते, त्यामुळे आता आपण काय काळजी घ्यायची ब्लाऊज शिवते वेळेस हे लक्षात घ्या। आता पहिले काय करायचं आहे, मागचा गळा कट करायचा आहे आपल्याला। तर मागचा गळा कट करायला काय करायचं, आपल्याला खालचा जो गळा आहे जेवढा तेवढाच घ्यायचा, म्हणजे 2.5 इंचाचा जेवढा डीप आहे तेवढाच घ्यायचा। त्यानंतर वरचं शोल्डर आहे 5.25 इंच, पण आपल्याला गळा रुंदी 5.25 इंच आहे, पण गळा रुंदी काय करायची आपल्याला 2 इंच घ्यायची, कारण वरच्या जे गळ्याची साईड असती तो भाग आपल्याला कमी घ्यायचा आहे, का तर शोल्डर उतरते आपलं म्हणून। आता इथं गळ्याला आकार द्यायचा। तर इथं गळ्याला आकार कसा दिलाय बघा, मी खालच्या साईडला डीप घेतला आणि वरती जेवढा आपला गळा रुंदी घेतली 2 इंच तेवढीच घेतली। त्यामुळे काय होते, जेव्हा आपण गळा पूर्ण जोडतो पाठीमागचे जे टक्स टाकतो तेव्हा आपला गळा थोडासा का होईना मोठा होत असतो, तो जास्त मोठा होऊ नये म्हणून मी ही काळजी घेतलेली आहे। आता ही झाली एक आपली टिप्स किंवा ट्रिक्स म्हणलं तरी चालते। आता हा भाग बाजूला ठेवून घेते मी। आता टिप्स नंबर 2, जी साईड जास्त उतरते ती साईड काय करायची आपल्याला कटोरी जोडते वेळेस थोडीशी वरच्या साईडला कट करून घ्यायची। तर ही उजवी साईड जास्त उतरते, त्यामुळे काय करायचं, उजवी साईड आहे ही जास्त उतरती, इथं काय करायचं आपल्याला कटोरीची जी वरची गोलाई आहे ती थोडीशी दुसऱ्या कटोरीपेक्षा कमी करायची। आता ह्या दोन्ही कटोऱ्या एकमेकांना जोडल्यात मी। आता ही कटोरी आपल्याला उजव्या साईडला जोडायची, म्हणून इथं नकळत 1 किंवा 2 पॉईंट आपल्याला कट करून घ्यायची गोलाकारात, हे बघा अशा प्रकारे। आणि आता जोडते वेळेस पण काय करायचं, अर्धा इंचापेक्षा जास्त आपल्याला ही कटोरी वरच्या साईडला जोडायची आहे, आणि खाली जशी आहे सेम तशीच आपल्याला जोडून घ्यायची आहे। यामुळे काय होते, जे कटोरीचा जे भाग आहे तो आपला जास्त असा दबल्या जाणार नाही आणि उतरल्याही जाणार नाही, त्यामुळे थोडासा इथला भाग कट करून जास्त जोडून घ्यायचा। आता इथं दुसरी शिलाई मारून मी कटोरीचे टक्स टाकून देते। बघा, हे बघा रेषे जेवढी रेष मारली मी तेवढा जोडून घेतलेला आहे। आता हे कमी झालेला आहे भाग आपला जोडते वेळेस। आता इथं टक्स टाकून घेते नेहमीप्रमाणे 1.5 आणि उभा 3 इंच असं आपल्याला हे टक्स टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर क्रॉसपट्टी जोडायची। आता इथं कटोरीचा जो टक्स आहे तो आतल्या साईडला दुमडून घेतलेला आहे मी, आणि कटोरीची गोलाई आहे ती आतल्या साईडला सोडून मी क्रॉसपट्टी त्यावरती जोडून घेतली। आता इथं काय करायचं आपल्याला, तर इथं बघून घ्यायचं आता हे बरोबर भाग आहे का तो। ही टिप्स नंबर 3 म्हणलं तरी चालते। हे बघा इथं थोडासा कमी जास्त भाग आहे, तर हा भाग आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे। यामुळे काय होते, आपला ब्लाऊजचा भाग थोडासा तिरकस झाल्यामुळे पण आपलं शोल्डर उतरू शकतं, त्यामुळे ही पण काळजी घ्यायची। आता हे सरळ भाग झालेला आहे। आता सेम आपल्याला दुसरा भागही तसाच जोडायचा आहे, पण इथं आपल्याला काय करायचं आहे, जी कटोरीची वरची गोलाई आहे ती आपल्याला जशी आपण कटिंग केलेली आहे तशी जोडून घ्यायची आहे।
आता इथं कटोरीचे पॉईंट, हे बघा हा भाग मी जशास तसा ठेवलेला आहे, कारण जेणेकरून खूप जास्त महिलांचे शोल्डर उतरण्याचे कारण उजवीच बाजू असते. ते इथं क्रॉसपट्टी जोडून घेते मी. तरी आपण आता याही भागाला व्यवस्थितरित्या फिनिशिंग देऊन घेऊयात. आता इथे आपल्याला चेक करायचं आहे की आपलं क्रॉसपट्टी आपली सरळ बसली किंवा नाही. एकदा चेक करून घ्यायचं टेप सरळ ठेवून. थोडासा भाग एक्स्ट्रा येतो तो भाग आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे. आता इथं काचपट्टी बटनपट्टी लावून घेते मी आणि गळे व्यवस्थित दोन्ही बघून कटिंग करून घ्यायचा भाग. आता आपली दुसरी टिप्स आहे. इथे बघा आता एकदा चेक करून घेऊयात आपण गळा कमी जास्त झाला का ते. बघा उजवी बाजू मी थोडीशी नकळत कमी केलेली आहे. आता इथं काय करायचं आपल्याला, टिप्स नंबर 4 म्हणलं तरी चालते ही. इथं आपल्याला काय करायचे, शोल्डर जोडते वेळेस गळ्याकडचा भाग थोडा जास्त जोडायचा आहे. इथं अर्धा इंच जर जोडला आपण तर अर्ध्या इंचापेक्षा एक लाईन जास्त असं आपल्याला गळ्याच्या साईडला जोडायचं आहे. हे बघा मी लाइनिंग करून दाखवते तुम्हाला. आणि सेम तसंच आपल्याला आता हे जोडून घ्यायचं आहे. दोन्ही भाग आपल्याला असे जोडून घ्यायचे. हाही भाग तशाच प्रकारे जोडून घेते मी. आता हे झाला आपला गळा जोडून, शोल्डर जोडून. आता काय करायचं आपल्याला, पायपिंग जोडायची. आता इथं पण आपल्याला एक काळजी घ्यायची आहे. आता इथं गळा जोडते वेळेस ही तिरकस पट्टी मी कट केलेली आहे. शक्यतोवर कापड जर जास्त असेल तर तिरकस पट्टीच कट करायची. ती एक साईड फोल्ड करून जोडायला घ्यायची. आता इथं पण जोडते वेळेस काय करायचं, शोल्डरचा खालच्या साईडचा 2 इंचाचा भाग आणि वरच्या साईडचा म्हणजे पाठीकडचा साईड आणि खालची गळ्याकडची साईड पण आपल्याला 2-2 इंचांनी मार्किंग करून जी पायपिंगची पट्टी आहे ती थोडीशी नकळत ताणून घ्यायची. त्यामुळे काय होते, आपला गळा थोडासा असा दाबला जातो आणि ओढला जात नाही, खालच्या साईडला उतरल्या जात नाही. इथं आता कट करून मी पायपिंग करून घेते. हे बघा अशा प्रकारे शोल्डरच्या भागाला हा भाग जास्त ओढला जात नाही, त्यामुळे थोडासा आपले हे पायपिंगची पट्टी ओढून घेतलेली आहे. बघा थोडीशी गळ्याकडच्या साईडला कमी वाटते आणि शोल्डरच्या साईडला जास्त वाटते. आता इथं टिप्स नंबर 5. इथं काय करायचं आपल्याला, फिटिंग करते वेळेस काय करायचं, आपली फिटिंग सरळ रेषेत आली पाहिजे याची काळजी घ्यायची. त्यामुळे काय होते, काखेत घोळ पण येत नाही आणि फिटिंग व्यवस्थित होते. त्यामुळे शोल्डर उतरण्याची शक्यताही नसते. हे बघा अशा प्रकारे अशी फिटिंग करून घ्यायची. एकदम ब्लाऊजला फिनिशिंग पण छान येते. 2 नंबर म्हणजे काखेत गोळ पण येत नाही आणि फिटिंग छान झाल्यामुळे शोल्डर पण उतरायची शक्यता नसते. दोन्ही बाजूला सारखंच करायची आपल्याला फिटिंग. हे बघा अशा प्रकारे एकदम सरळ रेषेत ही फिटिंग करून घ्यायची आणि फिटिंगच्या 4 शिलाया देऊन बाजू सरळ करून घ्यायची आपली ही. तर ह्या होत्या आपल्या शोल्डर उतरू नयेत म्हणून काही टिप्स. कशा वाटल्या तुम्हाला यावरती कमेंट करून सांगा मला. तसेच चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा अशा प्रकारे आपला हा ब्लाऊज शिवून झालेला आहे.
भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत. बघा दोन्ही बाजू एकसारख्या आलेल्या आहेत. धन्यवाद.